हॅलो फ्रेंड्स, आजपासून आम्ही यूट्यूबला ब्लॉग टाकायला सुरुवात करणार आहे आणि ही माझ्या मुलाची इच्छा आहे. तो रोज मला म्हणतो की मम्मी तू यूट्यूबला ब्लॉग टाकत जा. तर आजपासून ती सुरुवात होणार आहे आणि आज आहे आपल्या डिप्लोमा क्लासचं फर्स्ट मॉडेल डेमॉन्स्ट्रेशन. ॲक्च्युली फर्स्ट मॉडेल ऑलरेडी झाली आहे त्यांची बघून. ती रिअल ब्राईडवर आपण वर्क दाखवला होता आणि आज आपण सेकंड मॉडेल डेमो घेणार आहे. तर आज दिवसभरात जे काही घडतंय, जे काही होतंय ते सगळं तुम्हाला उद्या ह्या व्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे. तर नक्की बघा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. तर चला मी लवकर आवरते कारण मॉडेल तिथे आलेली आहे. सो खूप उशीर होतोय. सो या आहेत आमच्या कांता मावशी. ह्या माझ्याकडे गेल्या 2 वर्षांपासून स्वयंपाकाचं काम करताय आणि यांनी काल मला फोन करून सांगितलं की मी उद्यापासून येणार नाही. विचारलं तर बोलल्या की पैसे वाढवा, 1000 रुपये वाढवा तरच येईल. सो फायनली मला 1000 रुपये वाढवावे लागले, यांना द्यावे लागले. तुमच्या बरोबर पण असं होतं का? तुमची मेड पण तुम्हाला असं सांगते का की टायमावर पेमेंट वाढवा नाही तर मी येणार नाही? आणि असं सांगत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. तर आज काय बनवत आहे? आज पुरणपोळी. वा 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 वा. आज पुरणपोळी होणार आहे. आमरस आणि पुरणपोळी. का? कारण की ह्या कोणत्याच सणाला इथे राहत नाही. होळीला पण नव्हत्या, पाडव्याला पण नव्हत्या. तर आज यांना पकडले, 1000 रुपये वाढवले ना, तर आता पुरणपोळी खा. खूप छान काम करता. थँक्यू. खूप छान स्वयंपाक बनवता. हा इतका सुंदर स्वयंपाक तुम्ही कोणाकडे शिकल्या? बोला बोला. आईकडनं शिकली. का माझ्याकडे? आईकडनं. सो हे आहे माझं परफ्यूमचं कलेक्शन आणि यातला मी आज यूज करणार आहे वायसेल, बिकॉज हा माझा फेवरेट परफ्यूम आहे. सो हा आपण आज यूज करूया. मॅक्सचं सिरम हे मी नेहमी यूज करते आणि हे माझ्या रिंकल्सला कमी करण्यासाठी मदत करतं. आणि आफ्टर 40 तुम्ही हे वालं सिरम नक्की यूज करा, ट्राय करा. खूप छान असं सिरम आहे. आय थिंक सिम्बा मला आवाज देतोय. यस सिम्बा. हे माझं सनस्क्रीन लोशन, कारण ऊन खूप आहे बाहेर आणि खूप गरजेचं आहे सनस्क्रीन लोशन यूज करणं. आणि बाहेर इतकं ऊन आहे आणि ह्या उन्हामध्ये माझी स्किन, मी जर सनस्क्रीन लोशन यूज नाही केलं तर नक्कीच टॅन होणार. त्यामुळे मी हे DSRचं फेवरेट लिप बाम हाय फन. सो तुम्हाला मी याचा रिझल्ट दाखवते. ही आहे ट्रान्सल्युशन पावडर अफ्लेअरचा. मी फक्त मॉइश्चरायझर, सिरम, त्यानंतर सनस्क्रीन लोशन आणि त्यावर हलकीशी ट्रान्सल्युशन पावडर. माझा डेलीचा फक्त इतकाच मेकअप असतो. बट आज मी थोडंसं ब्लश पण लावणार आहे कारण की आज मी स्टेजवर असणार आहे मॉडेल डेमोसाठी. तर कॅमेरा माझ्या समोरच असणार आहे. तर थोडंसं ब्लश आणि थोडंसं हायलायटर, दॅट्स इट. सो मी झाली आहे आता रेडी आणि आता वाजले आहे 10:30 आणि मी डाएट करते. सो डाएटच्या हिशोबाने आता मी लंच करणार आहे कारण रोज मी 10:30 वाजताच लंच करून अकॅडमीला जाते. सो हे आहे डाएटच्या हिशोबाने, हे आहे माझं लंच आणि ह्या लंचमध्ये मी करते हे आहेत 4 एग्स, त्यानंतर किनुआ आणि दही. हे रोजचं माझं लंच आहे. सो यापासून मी स्टार्ट करते डेला. वा, गरमीमध्ये दही खाण्याची मजाच वेगळी. हो, मी निघाली आहे आता अकॅडमीला जाण्यासाठी आणि माझी अकॅडमी माझ्या घरापासून खूपच जवळ आहे. अगदी 3 ते 4 मिनिट्स लागतात. सो मी वॉकिंगच जाते. सो मी आता चालली आहे आणि हे आहे माझं घर. इथे मी राहते. आमच्या बिल्डिंगच्या खाली खूप छान असे शॉप्स आहेत. हे बघा, इथे आहे स्टारबक्स, मॅकडी आणि समोरच CCM मॉल पण आहे. आणि असं रोजचं माझं वॉकिंग वगैरे जास्त होत नाही कारण दिवसभर मी अकॅडमीमध्ये असते आणि वॉकिंगला जास्त वेळ नाही मिळत. म्हणून हे एवढंच वॉकिंग माझं डेली होतं. जायचं आणि परत रिटर्न घरी यायचं.
तुम्ही बघू शकता किती ऊन आहे. मी आले आहे आता अकॅडमीला आणि स्टुडंट आलेले आहे, बऱ्यापैकी स्टुडंट आलेले आहे. हाय. अजून काही स्टुडंट यायचे बाकी आहे आणि थोडा वेळ आहे अजून डेमोसाठी. तर ह्या मुली इकडे प्रॅक्टिस. हाय. अजून एक रिम्पिंगच चालू आहे का? हो. तुम्ही का बसल्या? का बसल्या? अच्छा. प्रॅक्टिस कोण करेल? सगळ्यात हुशार वाटते मला कारण प्रॅक्टिस करते. आणि ही आहे श्रुती, ही सगळं अकाउंट हँडल करते बघा, पैसे जमा करायचं काम चालू आहे. काही काही मशीन्सला दोन्ही हाताने स्प्रे. झाला आहे लंच ब्रेक. काय आणलंय? फ्रुट्स. तू या ना फ्रूट जात आहे. हो, डाएटला फ्रूट चालतं. थँक्यू सो मच. इतका सुंदर मेकअप झाल्यानंतर शूट पण तितकाच छान व्हायला हवा, त्यासाठी आम्ही चाललो आहे आता स्टुडिओला शूट करण्यासाठी. आणि स्टुडंट्सचा आता लंच ब्रेक चालू आहे. त्यांचं लंच होईपर्यंत मी लवकर शूट करून अकॅडमीला पोहोचणार आहे. आणि ही आहे आमची आजची मॉडेल. तर तुला कसा वाटतोय मेकअप? खूप सुंदर. आवडला लुक? थँक्यू. आम्ही आलोय आता लोकेशनवर. खूप गरम होतंय, खूप ऊन आहे. गरम होतंय ना? खूपच. मुंबईला जास्त गरम होतं का नाशिकला? फायनली आम्ही आलो आहोत स्टुडिओमध्ये. हे स्टुडिओ आहे कॉलेज रोडला आणि स्टुडिओचं नाव आहे, काय नाव रे? दृश्य कक्ष. आणि हे कॉलेज रोडला येवलेकर कॉम्प्लेक्स झुडिओच्या समोर. तर सगळ्यांनी नक्की इथे या. मी तुम्हाला स्टुडिओ दाखवते कसं आहे. हा बघा सेटअप, किती सुंदर सेटअप केलेला आहे. आणि हा बघा, हा पहिला शूट आहे. पहिला शूट आहे. वा वा. बघू ओनर. हाय ओनर. खूपच लाजाळू दिसतोय बघा. इकडे हाय करा, हाय करा. आमचा फोटोग्राफर म्हणजे दोन फोटोग्राफर आहेत. हे मोबाईल मध्ये व्हिडिओ शूट करतात आणि हे जे फोटोग्राफर आहे हे कॅमेरामध्ये करतात. आणि एक खूप लाजाळू मोबाईल मध्येच करणार. पण आज मोबाईल मध्ये करणार आहे कारण त्यांना माहिती आहे की मला कॅमेरामधलं शूट आवडत नाही, मोबाईलच आवडतं. मोबाईलचं आवडतं. फोटो कॅमेरा. पुढे बघ, सरळ इकडे बघ. इकडे स्ट्रेट. इकडे फेस. इकडे बघ लाईट वरती. सो आजचा जो शूट आहे तो मी केलेला आहे कॅमेरामध्ये. लवकरच तुम्हाला हे सगळे फोटोज आणि व्हिडिओज बघायला मिळतील. या साईडला पोस्ट. फायनली आमचं शूट कम्प्लीट झालंय आणि आता आम्ही निघालो आहे अकॅडमीला आणि रिक्षातून चाललोय आम्ही आता अकॅडमीला. आणि शूट करून आल्यानंतर मुली आता मेकअप चेक करताय. कसं वाटतंय? खूपच. अरे एकदम प्लेन वाटतोय. कसं वाटतंय मेकअप? एकदम प्लेन झालेला आहे, नॅचरल लुक. मॉडेल डेमो कंप्लीट झाल्यानंतर मी लगेच हेअरस्टाईल घेण्यास सुरुवात केली आणि स्टुडंट्सला आज मी 6 वाजेपर्यंत बऱ्याचशा हेअरस्टाईल शिकवल्या आणि त्यांची प्रॅक्टिस देखील करून घेतली. तर हा असा होता आजचा दिवस. सो फायनली आत्ताच क्लास संपला आहे आणि आज थोडा उशीर झाला. 6:30 वाजले. आता मी निघाली आहे घरी
आणि आजचा हा फुल डे जो मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सगळं व्हिडिओज मी पोस्ट केलेले आहे. सो तुम्हाला आजचा आमचा हा दिवस कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच तुम्हाला व्लॉग बघायला आवडणार असतील तर नक्कीच आमच्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा. बाय.